नमस्कार. अशाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आता आंब्याचा सीझन चालू झाला आहे, म्हणजे आता कैऱ्या सुरू झाल्या. आपण पाडव्या दिवशी डाळ कैरी खाल्लीच असेल, पण आपण आज एक नवीन प्रकार बघणार आहे, कैरीचा चटका. तो कसा करायचा त्याचा व्हिडिओ बघूया. 2 कैऱ्या घेतलेल्या त्या ताज्या ताज्या स्वच्छ धुवून घेतल्यात. 4 हिरव्या मिरच्या आणि लसणाच्या खोड्या 10-15 घेतलेल्या आहेत. आता आपण कैरी चिरून घेऊया. ह्याला मिक्सरवर ओबडधोबड काढायचं आहे, किंवा फूड प्रोसेसमध्ये काढले तरी चालेल. फार बारीक करायचं नाही आहे. ह्याच्यात बारीक करून काढूया. आता हे प्रोसेस घेतले मी, किंवा मिक्सरवर सुद्धा ओबडधोबड जरा कुठलं तरी चालते. बारीक करून घातलेला आहे कैरी. आता मिरच्या घालूया मोडून. लसूण घालूया आणि हे बारीक करून घेऊया. हे बारीक करून घेतलेलं आहे, तर बाउलमध्ये काढते. ह्याला आता खमंग फोडणी द्यायची आहे. अशा पद्धतीनेच करायचं, फार बारीक करायचं नाही. ह्याच्यात मीठ घालूया चवीनुसार. साखर घालायची, 1 चमचाभर साखर घालूया. आंबट आहे कैरी फार. त्याला फोडणी घालून द्यायची. 2-3 चमचे तेल घालायचं. तेल जरा जास्त घालायचं. मोहरी आणि हिंगच घालायचा फक्त आपल्याला, आणि हळद आणि कढीपत्ता. जिरे घालायचे नाही आहे. तेल तापले, मोहरी घालूया. मोहरी चांगली फुटून द्यायची, म्हणजे खमंग फोडणी लागते. हिंग घालायचा. कढीपत्ता. गॅस बंद करायचा आणि हळद घालूया, हळद करपेल म्हणून. आणि गरम गरम फोडणी आपण ह्या कैरीच्या चटक्यावर ओतायचं आहे. खमंग वास सुटलेला आहे. आता कैऱ्या भरपूर असतात, तोंडी लावण्यासाठी छान लागते. हे अशा पद्धतीनं कैरीचा चटका करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. परत भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.